माझं नाव आहे प्राध्यापक श्रीकांत राखेलकर, कृषी महाविद्यालय गेवराई तांडा औरंगाबाद। कृषी महाविद्यालयाचा कृषी गंधर्व हा जो स्नेह संमेलन आहे, तो स्नेह संमेलन मागील 7 दिवसापासून या ठिकाणी कृषी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेला आहे। त्यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, त्यानंतर रांगोळी, ह्या अनेक प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत ते स्पर्धा आपल्या कृषी महाविद्यालयामध्ये आयोजित झाल्या। आणि त्यानंतर आजचा हा 27 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला। यामध्ये कल्चरल इव्हेंट, विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध गुण जे आहेत त्या विविध गुणांना वाव देण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांनी आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण या सभागृहामध्ये पार पडला। आजच्या दिवशी आजच्या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय बदनापूर येथील प्राचार्य यांचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष वैद्य सर, भालकर सर, दिग्रसकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते। मी कृषीनाथ गंधर्व हा कार्यक्रम ऑर्गनाइज करण्यासाठी डॉक्टर उदयसिंग पाटील सरांनी आम्हाला परमिशन दिल्यानंतर भालकर सरांचं योगदान, नंतर विविध स्टाफनी विविध ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यात आला। त्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळाली। त्यामध्ये बरेचसे आउटडोर गेम्स, इनडोर गेम्स, नंतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच स्टाफनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाने इव्हेंट हा कार्यक्रम संपूर्ण करण्यासाठी मोलाचं योगदान केलं। थँक्यू। आजचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी होता। विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण असतात त्यांना वाव देण्यासाठी होता। आमचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उदयसिंह पाटील यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रम घेण्यासाठी खूप मदत केलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आजचा कार्यक्रमांचा हा होऊ शकलेला आहे। त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो। काय मेसेज देणार सर हे चांगल्या गोष्टीची बाबतीत? विद्यार्थ्यांनी वेळोवेळी असे कार्यक्रम, महाविद्यालयाने वेळोवेळी असे कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करतोच। विद्यार्थ्यांनी पूर्णपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि त्यांचे सुप्त गुण संपूर्ण महाविद्यालयाला दाखवावे। विद्यार्थ्यांनी व्यसनापासून तर दूर राहायलाच हवे, हा तर मूळ मुद्दा आहेच। विद्यार्थ्यांनी कोणतेही व्यसन न करता आपले जे कल्चरल इव्हेंट घेतो त्याचे व्यसन करावे, हे मी आपणास या दृष्टिकोनातून सांगू शकतो। हा खरं तर 21 तारखेपासून कृषीनाथ गंधर्व हा सप्ताह पर्व खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता। फक्त एकांगी बौद्धिक विकास हा महाविद्यालयाचा हेतू नसून महाविद्यालय त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं। या अनुषंगाने माननीय श्री डॉक्टर प्रतापसिंह पाटील साहेबांच्या मंजुरीनुसार श्री भालकर सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला व मागच्या हप्त्यापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतोय। त्यामध्ये ट्रॅडिशनल डे, बॉलिवूड, मिसमॅच, रस्सी खेच, कबड्डी, व्हॉलीबॉल, विविध मैदानी स्पर्धा तसेच चेस, कॅरम असे इंडोर गेमसुद्धा या सप्ताह पर्वाअंतर्गत आम्ही घेतलेले आहेत। यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पडला। आज हा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, तो स्नेह संमेलनाचा। तर यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद, आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही डॉक्टर आहिरे सर, जे की सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर येथील होते, त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला आज लाभलं आणि विद्यार्थ्यांनी खरोखर आज खरंच खूप आनंद घेतला या कार्यक्रमाचा। त्यांचा सहयोग आणि सहभाग पाहून आम्ही थक्क झालोय। त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापक वृंदांचे मी आभार मानतो। आणि कृषीनाथ गंधर्व हा कार्यक्रम दरवर्षी असाच घेतला जाईल असंही आश्वासन भालकर सरांनी आम्हाला दिलेलं आहे। म्हणजे हा कार्यक्रम आता दरवर्षी वार्षिक होणार आहे हे असं सरांनी माहिती दिलेली आहे। असं ॲड्रेस श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाअंतर्गतचे कृषी महाविद्यालय गेवराई तांडा हा कॉलेजचा ॲड्रेस आहे। तर त्या कॉलेजच्या नुसारच हे कृषीनाथ गंधर्वचा फक्त स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमासाठी आम्ही हे यशवंतराव नाईक नाट्यगृहासाठी आज इथे जमलो होतो। सकाळी 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। उद्घाटन समारोहासह प्रस्ताविक हे वगैरे सगळं होऊन नंतर आज शेवटच्या टप्प्याला हा कार्यक्रम पोहोचला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी डान्स, नाटक यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन
या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल मी विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार मानतो. ह्या वर्षी हा जो कार्यक्रम राबवण्यात आला तर याआधी स्पोर्ट्स होत नव्हतं, पण भालकर सरांनी यावर्षी स्पोर्ट्स अनाऊन्स केले. त्यामुळे एक हप्ता स्पोर्ट्स वगैरे चाललं. त्यानंतर हा कार्यक्रम आपण घेतला. त्यामध्ये मुलांना सहभाग घेणं, त्यांना लागणारी गोष्ट किंवा गाणे, त्यासाठी मॅडमांनी त्यांनी आम्हाला फार असं हेल्प केलं. एवढंच नव्हे तर जेवढंही आहेत म्हणजे बजेट्स वगैरे सरांनी सगळ्यांना असं कमिटी होतं, त्या कमिटीमध्ये पोरांना ठेवलं, त्यासोबत शिक्षकांनाही ठेवलं की म्हणजे मुलांनाही या गोष्टीबद्दलचं आपण काय म्हणू. हां, नमस्कार, मी वर्षा चव्हाण. मी मोड्यूलची स्टुडंट आहे ॲक्च्युली. जेव्हापासून मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये 2-3च गोष्टींचा अवलंबून होते, संगीत वगैरे. पण जेव्हा मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हापासून माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जो महत्त्वाचा भाग आहे तो माझा सगळा डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटी झाला, स्टडीमध्ये झाला, सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन या कॉलेजमधून केलं जातं. विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारे घडवलं जातं. आणि हा जो 7 दिवसाचा हा जो सप्ताह हा इथं आज संपन्न झालेला आहे तो अशी ते उत्तम पद्धतीने आज संपन्न आहे. आणि विद्यार्थ्यांनी पण तशा गोष्टी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि भालकर सरांच्या मध्ये की दरवर्षी ह्या कार्यक्रमाला अतिशय अशाच प्रकारे प्रोत्साहन जास्त मिळाले. आपल्या कॉलेजचं नाव आहे श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, कृषी महाविद्यालय, गेवराई तांडा, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर. गेवराई तांडा पैठण रोडवर आहे. खूप मोठा कॅम्पस आहे तिथं श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलमधून. आपल्या धनेश्वरी शैक्षणिक संकुलामध्ये डी फार्मसी आहे, बी फार्मसी आहे, बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आहे, BMS कॉलेज आहे, फिजिओथेरपी कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे. खूप मोठा कॅम्पस आहे. आणि आपल्या कॅम्पसचे सर्व माननीय डॉक्टर उदयसिंह वेदप्रकाश पाटील साहेब आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम कृषी नाद गंधर्व ऑर्गनाईज केलेला आहे.